नमस्ते. मी ॲडव्होकेट सीमंतिनी नूलकर, सातारा इथं गेली 7-8 वर्ष मी आणि माझी मैत्रीण स्वाती राऊत माय बुक क्लब हा उपक्रम राबवत आहोत. यामागची भूमिका अशी होती की स्त्रिया वाचतच नाहीत असा एक आक्षेप असतो, जो अर्थातच खरा नाही आहे. स्त्रिया वाचतात, त्यांना भरपूर त्याविषयी बोलायचं असतं, शेअर करायचं असतं, संवाद साधायचा असतो. पण अनेक वेळेला घरात कोणाला ते सगळं ऐकून घ्यायला वेळ नसतो. सगळेजण आपापल्या रुटीनमध्ये बिझी असतात, पण काही वेळेला असंही आढळून येतं की तुला काय त्यातलं समजतं, किंवा अनेक वेळेला असं असतं की स्त्रीला चार चौघात बोलायला भीती वाटते. त्यातून कुठल्याही प्रकारची चर्चा पुस्तकासंबंधी होत नाही. आणखीन एक मुद्दा असा होता की एकच व्यक्ती सगळीच पुस्तकं, सगळ्याच प्रकारची पुस्तकं काही वाचू शकत नाही. त्यामुळे ग्रुप डिस्कशनमधून अनेक पुस्तकं समजू शकतात, त्यांचे आशय समजू शकतात. आणि एकच पुस्तक 4 व्यक्तींनी वाचलं तर प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन वेगळं असतं, वेगळ्या प्रकारे ते समजतं. त्यामुळं त्या व्यक्तीकडनं ते समजून घेणं, तो व्ह्यू, तो अँगल समजून घेणं महत्त्वाचं असतं. अशा भूमिकेतून समान आवड पुस्तक वाचनाची असलेल्या मैत्रिणींचा ग्रुप बनवावा अशी एक कल्पना आली आणि त्यातून हे माय बुक क्लब हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमामध्ये आता सध्या अनेक मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत. अगदी विद्यार्थिनी, गृहिणी, वकील, डॉक्टर, प्रोफेसर्स, PhD झालेल्या, स्वयंपाकाचं काम करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या, स्पेशल चाइल्ड, असा हा संमिश्र ग्रुप आहे. वयोगट तर वेगवेगळा आहेच, शैक्षणिक सुद्धा हे वेगवेगळं आहे प्रत्येकीचं, परंतु पुस्तक हा आमच्यातला समान धागा आहे. दर महिन्यातून आम्ही एकदा भेटतो आणि वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा करतो. या ग्रुपमध्ये आतापर्यंत ज्या पुस्तकांची चर्चा झाली त्यातली जर उदाहरणं सांगायची झाली तर तस्लिमा नसरीनचं लज्जा आहे, किंवा खैरनारांचं सुरतेच्या लुटीवरचा शोध, पाकिस्तान पास्ट अँड फ्युचर, किंवा अच्युत बर्वेंची मन वगैरे अशी जी पुस्तकं आहेत, किंवा सायकोलॉजी संदर्भातली जी पुस्तकं आहेत ती आहेत, किंवा मौनाची 50 वर्ष सारखी अनुवादित पुस्तकं, तोत्तोचान, मॉन्टुक्ले दिवस, अशी अनेक प्रकारच्या पुस्तकांची चर्चा आम्ही याच्यामध्ये केल्या. काही वेळेला आम्ही थीम्स घेऊनही पुस्तकांच्या चर्चा करतो. एकदा स्त्रीविषयक साहित्य म्हणजे स्त्रियांनी लिहिलेलं साहित्य आणि स्त्रियांवर लिहिलं गेलेलं साहित्य यावरती कोणतंही एक पुस्तक आपल्या आवडीचं निवडायचं आणि त्याचा अभ्यास करून त्याविषयी आपला संवाद साधायचा, असं झालं. त्याच्यानंतर आपल्या आवडीचा एक कवी तो निवडून त्याच्या कवितांचा अभ्यास करायचा. त्या कविता का आवडल्या, तो कवी विशेषत्वाने का आवडतो, आणि त्या कविता सादर करणं, अशा प्रकारे एक उपक्रम आम्ही चालवला. या उपक्रमाच्या वेळेला आमच्या असं लक्षात आलं की सुरुवातीला सगळ्या मैत्रिणी बिचकत होत्या की आम्ही असा इतका अभ्यास कधी केला नाही, किंवा आम्हाला कविता सादर करता येणार नाही, आम्हाला जमणारच नाही. परंतु आग्रहाने हा आम्ही उपक्रम चालवला. त्यानंतर असं लक्षात आलं की सगळ्याजणी त्या आपापल्या आवडीच्या कवीचा अभ्यास करताना महिना 2-2 महिने त्यात रमून जात होत्या आणि अगदी मनापासून त्यांनी अभ्यास केला, पुस्तकं विकत घेतली, लायब्ररीतून आणून वाचली आणि त्या कवितांविषयी सादरीकरण केलं. आणि त्यावेळेला मग आम्ही कॅलिग्राफी करतो, त्या कवितांचं सुलेखन करून त्याची मांडणी करतो, त्या लेखकाच्या पुस्तकांची मांडणी करतो, त्या लेखकाचं पोर्ट्रेट किंवा फोटो तिथं मांडतो. अशा प्रकारे आम्ही वातावरण निर्मितीही करतो आणि अतिशय सुंदररित्या हे सगळे उपक्रम पार पडलेले आहेत. आमच्या ह्या उपक्रमाची दखल अनेक वृत्तपत्रांनी घेतलेली आहे, आकाशवाणीनं सुद्धा घेतलेली आहे, आणि अश्वमेध ग्रंथालयाचा उत्कृष्ट वाचक पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे. तसंच महाराष्ट्र साहित्य परिषदेची सातारा शाखा जी आहे त्यांनीही सन्मानपत्र देऊन आमचा गौरव केलेला आहे. अशाच अनेक संकल्पना मनामध्ये आहेत आणि सगळ्याजण त्या पार पाडण्यासाठी अतिशय उत्साही आहेत. त्यामुळे पुस्तक संस्कृती किंवा वाचन संस्कृती नाही, किंवा फारशी रुजत नाही, पुस्तकं कोणाला आवडत नाहीत, असं काही नाही आहे. हे आम्ही या उपक्रमातून आम्हाला सुद्धा रिअलाईज झालं आणि उपक्रमात सहभागी होणारे किंवा पाहणारे, क्वचित कधी त्याच्यात सामील होणारे, त्यांना सुद्धा ते जाणवलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार. पुस्तक भिशीचा साताऱ्यामधला माझ्या वाचक मैत्रिणींचा ग्रुप जो आहे संवादिनी, त्या सगळ्या पुस्तक भिशीतल्या मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा देते.
फार आनंद होतोय आज तुमच्या सगळ्यांशी बोलताना. अशासाठी की हर्षल राजे शिर्केनी माझ्या पुस्तकांवर पूर्वीही तुमच्याशी संवाद साधलेला आहेच. या निमित्ताने ती कवितांवर माझ्या तुमच्याशी बोलणार आहे आणि त्यांनी त्यासाठी जे परिश्रम घेतलेले आहेत त्याविषयीचा आनंद तर मला व्यक्त करायचाच आहे. पण त्या निमित्ताने या सगळ्या तुम्हा वाचणाऱ्या मैत्रिणींशी पण मला थोडासा संवाद करावासा वाटतोय. अशासाठी की खरं म्हणजे माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा का पडतो असं ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला माणूस हा 2 पायांवर चालतो असं म्हटलं तर 2 पायांवर चालणारे अनेक प्राणी आहेत असू शकतात. पण त्याहीपेक्षा वेगळं म्हणजे माणूस हा विचारशील प्राणी आहे असं आपण म्हणतो. विचार करण्याची शक्ती आपल्याजवळ आहे आणि म्हणून आपण या सृष्टीचक्रामधल्या इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत, वेगळे पडतो आहोत असं लक्षात येतं. आणि हे विचार करण्यासाठी म्हणून आपल्याला ज्या ज्या गोष्टी प्रवृत्त करतात त्या सगळ्यामध्ये आपल्याला काय ज्याला म्हणू वाचन, ग्रंथ, पुस्तकं ही मदत करत असतात. आपल्याकडे फार पूर्वीपासून असं म्हटलं गेलं की बायका फार वाचत नाहीत. याचं एक कारण असं होतं की हजारो वर्ष ज्यांना ज्ञानाची संधी होती, सार्वजनिक आयुष्यात वावरण्याची संधी होती, अशा पुरुषांच्या तुलनेमध्ये आत्ता 150-200 वर्षांपूर्वी कुठे आपल्याकडे तरी बायका लिहायला वाचायला लागल्या, तशी संधी त्यांना मिळायला लागली. आणि आपल्या लक्षात येईल की बायकांनी अक्षरशः या संधीचं सोनं केलेलं आहे. गेल्या 50-60 वर्षांकडे नजर टाकलीत तर तुमच्या लक्षात येईल की आता किती परींनी बायका जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये पुढे आल्या आहेत आणि पुरुषांच्या बरोबरीने कित्येक क्षेत्रात तर एक पाऊल पुढे अशा प्रकारची कामगिरी करून दाखवत आहेत. तेव्हा बायकांना बुद्धिमत्ता नाही असं समजणाऱ्या समाजाला बायकांनी या 150-200 वर्षामध्ये केवढं उत्तम उत्तर दिलं आहे हे आपल्या लक्षात येईल. खरं सांगायचं ना तर बायकांच्या विषयीची ही समजूत काही कालाची नव्हे, फार पूर्वी म्हणजे अलीकडे मी बायकांच्या विषयी अनेक गोष्टी माझ्या वाचनात येत असतात, अभ्यासाच्या विषयात असतात. त्याच्यामध्ये बौद्ध स्त्रियांच्या विषयी काम करत होते. तर तिथल्या थेरी गाथा म्हणजे कविताच आहेत. आज आपण कवितांच्या संदर्भात बोलतोय म्हणून बोलते की या बौद्ध भिक्षुणींनी स्वतःच्या आयुष्याविषयी लिहिलेल्या लहान लहान 4-4 ओळींच्या कविता आहेत त्यामध्ये एका सोमा नावाच्या भिक्षुणीला बौद्धांच्या मधला जो काय ज्याला म्हणू की आजच्या भाषेत विलन, खलनायक असा जो मार तो तिला म्हणतो की बायकांची प्रज्ञा किती तर द्व्यंगुली प्रज्ञा आहे. आपल्या बायकांना हे बरोबर कळेल बरं का. द्व्यंगुली म्हणजे काय, 2 बोटांची प्रज्ञा. आता 2 बोटं कुठून आली, हाताला तर 5 बोटं. पण त्याला असं म्हणायचं होतं की बायका स्वयंपाक करताना भात शिजलाय की नाही याची परीक्षा कशी करतात तर 2 बोटात शीत घेऊन दाबून बघतात. बायकांची बुद्धी तेवढीच, भात शिजलाय की नाही हे बघण्यापुरती बुद्धी म्हणजे स्वयंपाकघरात जे काय पदार्थ करतात त्या रांधपाची बुद्धी एवढीच बायकांची बुद्धी. पण ती असं म्हणते की मारा, तुला असं वाटतं का की बायकांची प्रज्ञा ही द्वंगुली प्रज्ञा आहे, तर हे तुझं मत अगदी चुकीचं आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात बायका कितीतरी पद्धतीने काम करू शकतात, प्रज्ञावती आहेत आणि तू अंतक आहेस असं तू स्वतःला समजतोस. आज त्या अंतकाला म्हणजे मी तुला सुद्धा ठार करू शकते. जीवनातल्या सगळ्या घातक गोष्टींना, मोहांना, आकर्षणाला मी मारू शकते. ही प्रज्ञा माझ्याजवळ पण आहे. तेव्हा त्या द्वंगुली प्रज्ञा असणाऱ्या बायका अशीच वर्षानुवर्षांची जी समजूत होती त्याच्या पलीकडे आपण सगळ्याजणी गेलो आहोत आणि आपण आपल्या आयुष्याला आनंदाने, सार्थतेने भरून टाकण्यासाठी आपल्याजवळ ज्या नाना प्रकारच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक आहेत पुस्तकं. आणि ती पुस्तकं वाचणाऱ्यांचा गट असं म्हणून तुमच्याशी संवाद करणं ही मला केव्हाही फार आनंदाची गोष्ट आहे. त्यातही आज हर्षल बोलणार आहे ती कवितेवर बोलणार आहे. बायकांनी फार पूर्वीपासून आपल्या मनातलं आणि जिवलग असं कुठलं वाङ्मय मानलं असेल तर एक म्हणजे गाणं,
कविता आणि दुसरं म्हणजे आत्मकथन. या दोन गोष्टींमध्ये गेल्या 100-150 वर्षांमध्ये मराठीमध्ये मानदंड निर्माण केलेत स्त्रियांनी. एका बाजूला बहिणाबाई चौधरींची कविता आहे, दुसऱ्या बाजूला इंदिरा संतांची मराठी आधुनिक कवितेचा प्रारंभबिंदू मानणारी कविता आहे आपल्याकडे. आणि या दोघी जणींच्या मधून एका बाजूला लोकपरंपरेतलं बायकांचं शहाणपण जे काव्यातून आलं, कवितेतून आलं, नाव नाही आहे कोणाचं त्या ओव्यांखाली, पण त्या बायकांची प्रतिभा आणि प्रज्ञा आपल्याला थक्क करणारी आहे. आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक कवितेच्या प्रवाहामध्ये अगदी आज माझ्यापर्यंत लिहिणाऱ्या ज्या बायका आहेत अनेक, त्यांनी त्यांची प्रतिभा आणि प्रज्ञा जी कवितेतून दिसते ती आपल्याला दिसते. तर मला असं वाटतं की ही जी बायकांच्यासाठी म्हणून मोलाची गोष्ट असलेली कविता आहे की जिच्यामधून जे म्हणायचं आहे ते म्हटलेलंही असतं आणि अर्ध झाकलेलंही असतं. तेव्हा ही जी अर्ध्या उजेडातली आणि अर्ध्या अंधारातली गोष्ट आहे ना, ही फार छान गोष्ट आहे. कारण तुम्हाला विचार करायला लावते ती की काय ही सूचकता, हे जे एक संदिग्धपण कविता पांघरून येते ना, तो संदिग्धतेचा बुरखा तो उचलण्याचं काम हे कविता समजून घेताना वाचकाला करावं लागतं, रसिकाला करावं लागतं. आणि ते सगळं तुम्ही करणारे आहात असं मला वाटतं. हर्षलनी हे काम फार छानपणाने केलेलं आहे. तिने तुमच्या समोर जे मांडलेलं आहे ते आता तुम्ही ऐकाल, जे यापूर्वी मी तिच्याकडून ऐकलं. आणि मग असं वाटलं की या निमित्ताने माझी कविता घेऊन ती तुमच्यापर्यंत पोचते आहे, तेव्हा तुम्हा सर्वांना त्याचा आनंद मिळावा एवढीच इच्छा व्यक्त करते आणि थांबते. मैत्रिणींनो, नमस्कार. आपल्या पुस्तकभिशी ग्रुपच्या एक सखी एक कवी ह्या उपक्रमाअंतर्गत मी तुम्हाला ज्यांच्या काव्यप्रतिभेचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्या आहेत ज्येष्ठ कवयित्री, लेखिका, संशोधक, समीक्षक आणि आदिबंधात्मक समीक्षेच्या अभ्यासक डॉक्टर अरुणाताई ढेरे. त्यांच्या बहुप्रसवा लेखणीनं निश्चितच मराठी साहित्य विश्वामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे आणि त्याच्याच यथोचित सन्मानानं अवघं साहित्य विश्व मनापासून आनंदलं. कारण 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. आपल्या अरुणाताई संमेलनाध्यक्ष झाल्या. ही रसिकांची आपलेपणाची बोलकी प्रतिक्रिया असेल किंवा स्त्री साहित्यातील अरुणोदय, व्रतस्थ प्रतिभेचा सन्मान ह्या शब्दांनी झळकलेले वृत्तपत्रांचे रकाने असोत, हे सगळं हेच अधोरेखित करतात की हा सन्मान होता अशा व्यक्तिमत्वाचा की ज्यांच्या कसदार लेखणीतून जे जे अवतरलं ते सशक्त आहे, संवेदनशील आहे, मर्मग्राही आहे, व्यासंगी आहे, संशोधक आहे. नव्या जुन्याच्या काठावरती त्यांची साहित्यिक वाटचाल ही अत्यंत शांत, संयत आणि निरलस निरपेक्ष आहे. तशीच ती परखड धाडसी आहे, पण समन्वयवादी आणि संतुलित आहे. आत्मभान जागवणारी आहे. प्राचीन आणि आधुनिकतेचा मनोहारी संगम घडवणारी आहे. परंपरा आणि नवता यांच्या नात्याची वीण घट्ट करणारी आहे. जन्मा आले तेव्हापासून एक आगळा डाव मांडला. जन्मा आले तेव्हापासून एक आगळा डाव मांडला. जीवनभर अन अटीतटीने शब्दांशी मी खेळ खेळला. जगा वेगळा खेळ खुळा हा असा रंगला, असा रंगला. खेळामधला रंगच आता आयुष्याचा अर्थ जाहला. खेळामधला रंगच आता आयुष्याचा अर्थ जाहला. खरंच अरुणाताईंनी शब्दांशी असा खेळ मांडला की त्यांनी शब्दांना प्रभुत्व दिलं, कवित्व दिलं, लालित्य दिलं, सौंदर्य दिलं. शब्दांच्या भुईवर सर्जनाचं बीज रोवलं. त्यांना समृद्धीचं, संस्कृतीचं बाळकडू दिलं आणि शब्दांना चिरंतनाचं, शाश्वताचं रूप दिलं. त्यांच्या अमूर्त रूपाला घडवत अरुणाताईंनी शब्दलेणी उभारली. अरुणाताईंच्या लेखनशैलीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य नेहमी जाणवतं ते असं की सहज, सुंदर, ओघवत्या भाषेमध्ये जेव्हा त्यांचं लेखन आपल्या समोर येतं तेव्हा दरवेळेस
एखादा नवीनच शब्द नव्या अर्थासह, नव्या रूपासह आपल्या ओंजळीत ठेवून जातं. त्या शब्दांचा गंध, रंग, भाव आपल्या मनावर भुरळ घालतात. कधी आपल्याला अचंबित करतात, तर कधी त्यांच्या अंतरात लपलेले अर्थांचे रंग मनावर हलके सोडून जातात. अरुणाताई म्हणतात की संवेदनाक्षम साहित्यिक शब्दांच्या माध्यमातून अंतर आयुष्य जोखू पाहतो, व्यक्त करू पाहतो, पण ते पूर्णपणे व्यक्त नाही करता येत. कारण जे मांडायचं आहे त्यासाठी शब्दच नाहीत. मग ही चौकट पार करून नवीन शब्द निर्माण करावे लागतात, घडवावे लागतात. जसे की शहाणीव, मंत्राक्षर, खटमधुर, अनाद्यंत, मनकेशर, काळोख कळ्या, मायपोट, मायघर, कंथ, जिवट, उमलणीची वेळ, मेघमाळणीची वेळ असे कितीतरी नवनवीन शब्द लिहून अरुणाताईंची लेखणी आपल्याला शब्द श्रीमंत करते. ऐकूया त्यांची कविता. परतले सांजऊन, परतले सांजऊन, धूळ वाटेने जपून, मनापाशी राहिलेली एक केशराची खूण. दाट निळा निळा भास त्याचे वाऱ्यावर सडे, दाट निळा निळा भास त्याचे वाऱ्यावर सडे, काळोखाच्या घडीवर रंग जरासाच उडे. अंगणात कसुनुशी उललेली जुई फुले, अंगणात कसुनुशी उललेली जुई फुले, चुणी वासाची सारून कोण उंबऱ्याशी आले. माझ्या हातात टपोरी वेळ कातर कातर, माझ्या हातात टपोरी वेळ कातर कातर, कुणी पुढ्यात झुकून वर ठेवला आधर. जरा हलला उजेड, जरा हलला उजेड, डोळे झिळमिळ झाले, दिवे लागणीला कोण जीव लावूनिया गेले, दिवे लागणीला कोण जीव लावूनिया गेले. कसे आले कसे गेले काय लावियले भाळी, कसे आले कसे गेले काय लावियले भाळी, मन केशराची खूण कशी झळाळून आली. पाचू काकणे जवळ, पाचू काकणे जवळ, कोणा माहीतही नाही. हाती घालू नको घालू, काय करू सईबाई, हाती घालू नको घालू, काय करू सईबाई, काय करू सईबाई. आपल्या जाणीवांवर केशराची खूण ठेवून जाते ही कविता. पुढची कविता ऐकूया. कार्तिकातल्या एखाद्या शांत दुपारी पाय वाटेवर निथळत असावेत हिरव्या उन्हाचे कवडसे. कार्तिकातल्या एखाद्या शांत दुपारी पाय वाटेवर निथळत असावेत हिरव्या उन्हाचे कवडसे, तसे स्तब्ध दुःखावर निथळणारे तुझे श्वास मला आठवतात. तरुण मुलींच्या ओठांवर अकारण उमलणाऱ्या गुणगुणण्यासारखे जगण्याचे उमाळे नसांमधून दाटून येतात. हे सगळे कसे घडते कळत नाही, पण भरून जाते मन एखाद्याच्या नुसत्या सद्भावनेनेही. हे सगळे कसे घडते कळत नाही, पण भरून जाते मन एखाद्याच्या नुसत्या सद्भावनेनेही. गाण्याच्या उगमापाशी सर्वस्व नवे करणारा निसंदर्भ आदी काळोख जसा भेटतो हृदयस्पर्शी रीतीने, तसे आयुष्य भेटते मला. आणि मागच्या पुढच्या साऱ्या कवितांची मंत्राक्षरे होतात, आणि मागच्या पुढच्या साऱ्या कवितांची मंत्राक्षरे होतात. जगण्याचे उमाळे नसांमधून दाटून येतात. इथेही मंत्राक्षरे हा शब्द कवितेला शुचिता बहाल करतोच आणि कवितेला सामर्थ्यही अर्पण करतो. अरुणाताई म्हणतात, आपण कोणी ज्ञानी सिद्ध नसतो, तरी आपल्यापुरते कवितेचे मंत्राक्षर हे भाषेमध्ये जगण्याचे अवतरण घडवणारे असते. अरुणाताईंनी त्यांच्या लिखाणाला एक आगळा वेगळा चेहरा दिला. पण त्यांचं स्वतःचं व्यक्तित्व कसं आहे, तर एक साधा सरळ प्रांजळ लोभस चेहरा, व्यासंगी पण तितकाच नम्र, टोकदार भूमिका न घेता दोन टोकांमधलं अंतर कमी करणारा, साहित्याकडे जबाबदारीने पाहणारा, मोकळा श्वास, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या परिभाषांना शालीनतेने घरंदाज कोंदण सजवणारा
साहित्य संस्कृती जपणारा. प्राणांचा दिवा लावून कोणीतरी आले, प्राणांचा दिवा लावून कोणीतरी आले आणि संस्कृतीचा अंधार उजळून गेले. अशा कथा ऐकत मोठे झालो आम्ही. आम्हाला जन्मजात सोनेरी पंख मिळालेले, आम्हाला जन्मजात सोनेरी पंख मिळालेले. आमच्या रंगोत्सवी आभाळात चंद्रसूर्यांचे उजेड सांडलेले, आमच्या रंगोत्सवी आभाळात चंद्रसूर्यांचे उजेड सांडलेले. अशा कवितेच्या ओळी लिहिणाऱ्या अरुणाताई जन्मल्या, लहानाच्या मोठ्या झाल्या अशा घरामध्ये आणि अशा माणसांमध्ये की जिथं श्रीमंती समृद्धी हात जोडून उभी होती. पण भौतिक अर्थाने नव्हे, तर ती होती ज्ञानश्रीमंती. त्या अगदी छोट्याशा घराच्या भिंती होत्या पुस्तकांच्या. त्या घराला कवाडं होती ज्ञानाची, रंग होता साधेपणाचा, सोज्वळ सात्विक समाधानाचा. त्या घराला संशोधनाची उत्कट आस होती आणि इथे सरस्वतीची उपासना अहोरात्र चाले. ह्या घरामध्ये शब्दांची रत्नभांडारे होती आणि रसनेची कोठारे होती. इथे नंदादीप तेवत होता ज्ञानसंस्कारांचा. नेमकेपणानं सांगायचं तर ते छोटंसं घर म्हणजे एक ज्ञानपीठ होतं, मुक्त व्यासपीठ होतं. लौकिक अर्थानं खरं तर खूपच गोष्टींचा अभाव होता, पण ह्या घराला तक्रारीचा सूर कधी माहितीच नव्हता. एकेकदा खरोखर वाटतं मला, एकेकदा खरोखर वाटतं मला की दिवस आणि रात्र यांच्या सीमेवर पोहोचताना येईल असा हृदयंगम पाऊस, की बसेल सारा गलबला सारी धूळ खाली. स्वच्छ ओल्या अंधारात मी होईन पुन्हा ताऱ्यांचे कोमल संकेत स्वीकारण्या इतकी तरल उत्कट ओली. वाटतं की पराभवांचे सल निथळून जातील दूर, वाटतं की पराभवांचे सल निथळून जातील दूर. आठवणींच्या अंगावरून दूर होतील आत्मक्लेश. कापराची ज्योत होऊन तेवतील दिलासे भोवतालातून. खरंच असं होईल, खरंच असं होईल. सुहृदाच्या स्नेहानं जसे आत बाहेर अपार होतो आपण, तसं आयुष्यही अपार होईल. सुहृदाच्या स्नेहानं जसे आत बाहेर अपार होतो आपण, तसं आयुष्यही अपार होईल. एकेकदा खरोखरच वाटतं मला, एकेकदा खरोखरच वाटतं मला की शब्दाच्या काठावर सापडेल काहीतरी अगदी आपलं असं, आणि देव माणूस होऊन कोणी सोबत देईल. स्वतःला मागे ठेवून मग कधीतरी पुढे पुढेही जाता येईल. स्वतःला मागे ठेवून मग कधीतरी पुढे पुढेही जाता येईल. खरंच रोजच्या जगण्याचा एक आशावादी दृष्टिकोन, आणि तोही इतका तरल आणि उत्कट की शब्दांच्या काठावर अगदी आपलं असं नक्की सापडेल आणि देव माणूस होऊन कोणी सोबत देईल असा अढळ विश्वास अरुणाताईंच्या आयुष्यावर पसरून राहिला आहे. कारण लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉक्टर रा. जी. ढेरे ह्या ज्ञानतपस्वी ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या ह्या ज्येष्ठ कन्या, ज्ञान, साधना आणि प्रतिभा ह्यांच्या संगमावर नांदणारं थोर पित्याचं ज्ञानसंपन्न साम्राज्य वारसा हक्कानं ह्या लेकीला मिळालं आणि अरुणाताईंनी ते तितक्याच समर्थपणे सांभाळलं आहे. डॉक्टर रा. जी. ढेरे म्हणजे अरुणाताईंचे अण्णा. इथे त्यांच्याबाबत तर बोललंच पाहिजे, आणि अरुणाताईंच्या आई आणि आत्यांविषयी पण. बाई विणते जमेल तसं, बाई विणते जमेल तसं. जगण्याच्या जंजाळातून निसटणारा उचलते नेमक्या क्षणाचा टाका. एकाचे दोन करते, दोनाचे चार, उलगडते कुशल बोटांनी सगळा गुंता सरासर. ती बोलत असते काही, ती बोलत असते काही जे विणकामाविषयी नसतं. तिच्या डोळ्यांनाही वेगळंच काम दिसतं. पण थांबलेलं नसतं तिचं विणकाम, पण थांबलेलं नसतं तिचं विणकाम. ते श्वासासारखं सहज लयीत बिनचूक वाढत असतं. बाई सहज करते उलट्याला सुलट,
बाई सहज करते उलट्याला सुलट आणि गरज पडेल तेव्हा सुलटाही सहज उलटा होतो तिच्यासाठी. तिच्यासारखंच तिचं विणकाम, तिच्यासारखंच तिचं विणकाम. ती सांभाळत नेते धागा, तुटू देत नाही की बसू देत नाही गाठी. ती सांभाळत नेते धागा, तुटू देत नाही की बसू देत नाही गाठी. हात घट्ट नसतो फार की नसतो फार सैलही. ती सजगपणे नेमक्या जागी कमी जास्त करते टाक्यांचा पसारा. तिच्या मनात असतो फुललेला ज्याच्यासाठी विणकाम त्या प्रियजनाचा चेहरा. बाई विणते मुलाचे मोजे, नवऱ्याचा स्वेटर, सासऱ्याचा मफलर. करते तयार लहान मोठे दुखऱ्या आनंदाचे आकार. करते हौस म्हणून, करते हौस म्हणून. आपल्या जीवाचे धागे विणून, आपल्या जीवाचे धागे विणून. ह्या कवितेप्रमाणेच अरुणाताईंच्या आई इंदुमती आणि आत्या प्रेमलाताई यांनी अक्षरशः आपल्या जीवाचे धागे विणून अण्णांच्या संशोधन कार्याला, ज्ञानलालसेला समंजस साथ दिली. अगदी कुशलतेने टाके उलटे सुलटे करत त्या मायेनं, आत्मीयतेनं विणत राहिल्या घरादारासाठी एक उबदार वस्त्र. अण्णांसारख्या थोर ज्ञानसाधकाच्या आयुष्यात त्या निरांजनातील ज्योतीसारख्या तेवत राहिल्या. अण्णांच्या प्रतिभेचा गाभारा उजळून निघावा आणि शुभंकर घडावं एवढी सदिच्छा अन निरपेक्ष भाव उराशी जपत त्यांनी अण्णांची व्यासंगी वृत्ती, संशोधनाची आस जोपासली, बहरू दिली. अण्णांच्या डोक्यावरचं आईवडिलांचं छत्र हरपलं तेव्हा ते अगदी 5-5.5 वर्षांचे होते आणि बहीण अवघी 2-2.5 वर्षांची. मावळातून, लहानशा खेड्यातून ते पुण्याला आले. बालपण आणि उमेदवारीचा काळ हा अत्यंत विपरीत अवस्थेमध्ये गेला. पण ज्ञानार्जनाची, संशोधनाची आस इतकी जबरदस्त होती की प्रतिकूलतेवर मात करत, जगणं अनुकूल घडवत ते संशोधनाच्या वाटेवर पुढे पुढे जात राहिले. सोबतीला समजूतदार बहीण होतीच आणि नंतरच्या काळामध्ये बहिणीसोबत ही समजूत त्यांच्या पत्नीनंही वाटून घेतली. आपल्या ज्ञानसमृद्ध बालपणाविषयी अरुणाताई म्हणतात की लहानपणी त्यांना विशेष अप्रूप ह्या गोष्टीचं वाटायचं की त्यांच्या घरी असंख्य पुस्तकं राहायला होती. जिवंत माणसांसारखंच पुस्तकांचं अस्तित्व अरुणाताईंनी, त्यांच्या भावंडांनी त्या घरामध्ये अनुभवलं होतं. पुस्तकांचा रंग, रूप, वास हे सारं त्यांच्या आयुष्यामध्ये मिसळूनच गेलं होतं. आयुष्याशी सहज बांधूनच गेलं होतं. एका मोठ्या वाड्यातील छोट्याशा जागेत अरुणाताई ह्या त्यांचे कुटुंबीय, कुटुंबा इतकीच जवळची वाटावी अशी असंख्य पुस्तकं ह्यांच्या समवेत मोठ्या झाल्या. पण त्याचबरोबरीने अनेक थोरा मोठ्या माणसांचा सहवासही त्यांना लाभला. पहाटे उठून त्यांच्या आईने बाहेरचा दिवा लावला की गावाकडून आलेलं कोणीतरी दारावर वाट पाहत असायचं आणि रात्रीपर्यंत ह्या घरात माणसांचा राबता अखंड चालू राहायचा. नरहर कुरुंदकर, दत्तोवामन पोद्दार यायचे, सिद्धेश्वर शास्त्री चितराव, लक्ष्मण शास्त्री जोशी यायचे. अण्णांच्या अभ्यासाचा विषय म्हणून वासुदेव पिंगळे यायचे, भुते, महानुभाव साधू, आराध्ये यायचे. गदिमा बाबुबोरकरांसारखे कवी यायचे, पुभा भावे, व्यंकटेश माडगुळकरांसारखे कथाकार यायचे. आणि ह्या सर्वांच्या दिवसभर चालणाऱ्या चर्चा अरुणाताईंच्या कानावर पडत असत. महान बंगाली कवी चंडीदास यांचे सबार उपर मानुष साथ तहार उपर नाही, अर्थात माणुसकी सर्वश्रेष्ठ आहे हे वाक्य जणू अदृश्य रूपात त्या घराच्या भिंतीवर लिहिलेलं होतं. सख्खे नातेवाईक तसे कमीच, पण जोडलेल्या माणसांच्या श्रीमंतीवरच ह्या घराला, घरातील माणसांना अभावांवर मात करण्याचं आत्मिक बळ मिळालं. ऐकूया त्यांची एक कविता. एखाद्या दिवशी. एखाद्या दिवशी नेहमीसारखा उगवत नाही सूर्य. एखाद्या दिवशी नेहमीसारखा उगवत नाही सूर्य.
तो होतो जगदंबेच्या माथ्यावर झळकणारा लाल जर्द कुंकवाचा टिळा आणि एखादी हिरवी डहाळी भूमीला करते अक्षत कुमारिका. तेव्हा तिच्या स्वप्नांसारखा झुलत राहतो रसरशीत तरुण शेतमळा. एखाद्या संध्याकाळी नेहमीसारखा उतरत नाही अंधार. तो होतो पृथ्वीच्या जन्माआधीचा श्यामल दुखरा संदिग्धपणा आणि गर्द गडद गाभाऱ्यात दिवे उजळावे तशा लखलखतात त्याच्या अंगभर चांदण्यांच्या स्पर्शखुणा. एखाद्या रात्री नेहमीसारखा झळकत नाही चंद्र. तो होतो ताना कृपामय आशय हृदयाच्या हृदयामधला. आणि मृत्यूपेक्षाही अवघड जरी जन्म शब्दामधून, तरी सहज घडून जातो तो चमत्कार एखाद्या कवितेमधला. दुसरी कविता ऐकूया. जिणे कनकाचे व्हावे. नको नको नारे असा खेळ खेळूस निष्ठुर, नको नको नारे असा खेळ खेळूस निष्ठुर, गात्र गात्र शिणले रे आता धपापतोर. खेळ निराळाच तुझा शब्द हिरावले तूच, अर्थ प्रसवा प्रज्ञेचे वरदानही दिलेस. राजवरखी आशयाला घट्ट उरी कवळून, किती धावले मीही शब्दांच्या मागून. शब्द दिलेस ना फक्त स्वप्न दिलेस बिलोरी, वास्तवाच्या स्पर्शाने रे तीही पिचलेली सारी. हौस पुरली खेळ जीवनाचा झाला, तरी शब्दांचा मुलूख नाही दिठीला लाभला. महाद्वारी मरणाच्या वेडी असं आता मना, आज अखेरीला तरी यावी फळाला साधना. लाडांचे पुरावे शब्द अर्थाला भेटावे, कौतुकाच्या कवितेत जिणे कनकाचे व्हावे. लाडांचे पुरावे शब्द अर्थाला भेटावे, कौतुकाच्या कवितेत जिणे कनकाचे व्हावे. वाडा संस्कृतीमध्ये अरुणाताई वाढल्या आणि नकळतच समूह जीवनाचे धडे मनावर कोरले गेले. खरं तर आजूबाजूला भोवताली जे चांगलं आहे ते अरुणाताईंचं संवेदनशील मन टिपत राहिलं. आई अत्याच्या जात्यावरच्या ओव्या असोत, आईनं म्हटलेलं गंगालहरी मेघदूत असो, अरुणाताईंचं मन ते टिपत राहायचं. वाड्याच्या दोन्ही बाजूला देवळं होती आणि रामनवमी, कृष्णजन्म यासारख्या निमित्ताने तिथे कीर्तनाचे महोत्सव चालत. कीर्तनासारख्या प्रभावी संपर्क माध्यमातून होणारी विविध विषयांची मांडणी अरुणाताईंच्या मनावर संस्कार करून गेली. अरुणाताई अण्णांविषयी आवर्जून सांगतात की अण्णांनी पहाटे उठवलं ते अभ्यासासाठी नाही, तर शुक्राची चांदणी बघायला, पिंगळ्याची गाणी ऐकायला. अण्णांनी त्यांना जगणं शिकवलं, जगण्यातलं सौंदर्य आणि आनंद शोधायला शिकवलं. अभिरुची, जाणीवा समृद्ध करणारं असं पंचेंद्रियांनी जगणं शिकवलं. त्यांचे असे खास आनंदाचे क्षण होते. एखाद्या घराच्या छपरावर आलेलं संध्याकाळचं ऊन, झाडाचा बहर, नदी रस्त्याची वळणं पाहायला, आणि हो, पुस्तकं खरेदीलाही अण्णा अरुणाताईंना आवर्जून घेऊन जात असत. अरुणाताईंच्या कळत नकळत त्यांच्या मनाची भूमी कसदार होत चालली होती. रात्री अंथरुणावर पडल्यावर ऐकू यायची अण्णांच्या आवाजातील शंकराचार्यांची स्तोत्र. पण अण्णा तेही उलगडून दाखवत, त्यातलं सौंदर्य अरुणाताईंच्या लक्षात आणून देत. त्यातील शब्द, छंद, रचना असं वाङ्मयीन मूल्य आणि सौंदर्याची ओळख ते अरुणाताईंना करून देत. संध्याकाळी घरात म्हटली जाणारी स्तोत्र, रामरक्षा, हे म्हणताना पाठांतरासोबत त्यातील भावार्थही मुलांना समजावा अशी अण्णांची इच्छा असे. नुसते शब्द नाहीत,
तर शब्दातून प्रतीत होणारं चित्र डोळ्यापुढे उभं राहावं, शब्दांच्या पलीकडलं मुठीत पकडता यावं, पाठांतरासोबतच शब्दांबाबतची त्या लिखाणाची महत्ता कळावी, ती मनामध्ये झिरपावी, असा ते अगदी सहजतेने मुलांवर संस्कार करत. आणि मग अरुणाताईंनाही कळलं नाही, इतक्या नकळत्या वयापासून त्या शब्द, भाषा या माध्यमाशी सहज जोडल्या गेल्या. अगदी लहान वयातच सहजपणे लिहू लागल्या. कळीचं स्वप्न असा सुंदर कल्पनाविष्कार त्यांच्या लेखणीतून उतरला तेव्हा त्या अवघ्या 7 वर्षांच्या होत्या. तो लेख असा आहे. सकाळ झाली. सूर्याची कोवळी किरणे सगळीकडे पसरली होती आणि मीही बाहेरची गंमत बघण्याकरता उत्सुक झाले होते. इतक्यात मिलिंद आणि वासंती बागेला पाणी घालायला आले. ती रोजच छोटी झारी घेऊन येत. मी आईच्या हिरव्या पदराआडून हळूच डोकावत होते. माझे चिमुकले रूप पाहून ती दोघे आनंदाने टाळ्या वाजवू लागली. मी छोटीशी होते तेव्हापासूनच त्या दोघांशी माझी गट्टी जमली होती आणि त्यातून आज मला माझ्या आईने गुलाबी मखमलीचा झकास फ्रॉक शिवला होता. फ्रॉकला हिरवीगार झालर लावली होती. आज माझा वाढदिवस होता, म्हणून तर आज माझा एवढा थाट होता. वासंती आणि मिलिंद माझ्या थाटाकडे कितीतरी वेळ टक लावून बघत होती. थोड्या वेळाने ती निघून गेली आणि माझे विचारचक्र सुरू झाले. मी हळूहळू मोठी होणार. माझ्या चिमुकल्या पाकळ्यांचा आकार अधिक कोंडस होणार. माझ्या गुलाबी रंगांच्या छटा सर्वांचे डोळे आकर्षून घेणार. माझा गोड सुगंध वाऱ्याच्या झुळकेबरोबर सगळीकडे पसरू लागेल. मी सर्वांची आवडती होणार. कदाचित मला देवाच्या डोक्यावर स्थान मिळेल किंवा टेबलावरच्या फुलदाणीत ठेवलं जाईल. एखाद्या वेळी वासंतीची आईही आपल्या आंबाड्यात खोचेल. कदाचित रस्त्यावरची चिमुरडी पोरं मला चुरगाळूनही टाकतील, पण मला मात्र वासंतीच्याच लांब सडक वेणीत घातले जावे असे वाटते. अरुणाताईंच्या बालमनानं रंगवलेलं आणि तितक्याच सहजतेने शब्दात गुंफलेलं हे छानसं कळीचं मनोगत व्हीनस बुक स्टॉलच्या अहलिमयींच्या नजरेस पडलं. तेव्हा ते मोठ्या विद्यार्थ्यांच्या उत्तम निबंधांचं एक पुस्तक काढणार होते आणि त्या पुस्तकाला काकासाहेब गाडगीळ प्रस्तावना लिहिणार होते. काकासाहेब गाडगिळांच्या सांगण्यावरून अरुणाताईंचा हा छोटासा ललितबंध मोठ्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर छापला गेला. मैत्रिणींनो, ही तर सुरुवात आहे. अरुणाताईंचा वाङ्मयीन प्रवास खूप सुंदर आहे. ही जशी त्यांच्या लिखाणाची सुरुवात, तशी त्यांच्या वाचनाची सुरुवात म्हटलं की त्यांना पुस्तकांच्या संगतीतले बालपणीचे दिवस आठवतात. सतत वाचनाची सवय, अभ्यासू वृत्ती असे सगळे अण्णांचेच गुण घेऊन जन्मलेल्या अरुणाताई सांगतात की घरामध्ये प्रचंड मोठा ग्रंथसंग्रह तर होताच. त्या राहत होत्या त्याच्या वरचा मजला हा दत्तो वामन पोद्दारांचा होता. तिथे त्यांचाही प्रचंड मोठा ग्रंथसंग्रह होता. पुराण पुरुष म्हणावं असे ते दादा अखंड लिहित असायचे. त्यांच्या घराच्या वरती अख्ख्या मोठ्या वाड्याचा भला मोठा माळा होता. सगळीकडे अंधार. पोद्दारांची आणि अण्णांची घरामध्ये न मावलेली पुस्तकं त्या माळ्यावर, झरोक्यातून येणारे उजेडाचे पट्टे अन त्यामध्ये पुस्तक वाचत बसणे हा अतिशय विलक्षण अनुभव होता. वाचनाची सुरुवात म्हटलं की अरुणाताईंना तेच दृश्य आठवतं. विशेषतः पर्यावरण ह्या विषयावर लिहिणाऱ्या लेखिका वर्षा गजेंद्र गडकर आणि फोटोग्राफीच्या क्षेत्रातलं नावाजलेलं नाव मिलिंद ढेरे ही अरुणाताईंची धाकटी भावंड. हे तिघेही पुस्तकांच्या संगतीतच लहानाचे मोठे झाले. वाचन हा तीनही भावंडांचा छंद. घरामध्ये एका पलंगाखेरीज काहीही नव्हतं. सकाळी डोळे उघडले की भिंतीला ओळीनं लावलेल्या शेल्फांवरून छताला भिडलेली पुस्तकं दिसायची. त्या पुस्तकांच्या भिंतीवरून नजर फिरत राहायची. अर्थ कळो न कळो त्या पुस्तकांची नावं, अक्षरांचे रंग आणि आकार मनामध्ये उतरत राहायचे.
या भावंडांचे खेळही असेच होते की ओळख पाहू, कुठल्या कप्प्यात कुठलं पुस्तक आहे. पुस्तकांचं असं अनोखं विश्व त्या घरामध्ये होतं. पण ह्या विश्वामध्ये वावरताना घरातल्या मोठ्यांकडून मुलांच्या वयानुसार मुलांच्या स्वतंत्र आवडीनिवडीही प्राधान्याने जपल्या गेल्या. स्वतःला वाचायला नेमकं काय आवडतं हे कळेपर्यंत अरुणाताई हाताला मिळेल ते पुस्तक सतत वाचत असायच्या आणि लिखाणही चालू असायचं. शाळेतील फलकावर छोट्या अरुणाताईंची कविता लावली जायची. पुण्याच्या नोमवीमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. शाळा सुटल्यावर अण्णांची वाट बघत त्या शेजारच्या व्हीनस बुक स्टॉलमध्ये थांबायच्या. पण त्यांच्या मते तो वेळ केवळ अण्णांची वाट बघायचा नव्हता, तर पुस्तकांशी खेळायला जायचा होता. त्यांच्यासाठी इतकी जीवाभावाची होती पुस्तकं. मानव चंद्रावर उतरला ही अद्भुत घटना त्यांनी कवितेमध्ये बांधली तेव्हा त्या अगदी 12-13 वर्षांच्या होत्या. चांदोबा आणि वसुंधरेचा आज मेळ झाला, मानव चंद्रावरी गेला. चांदोबा आणि वसुंधरेचा आज मेळ झाला, मानव चंद्रावरी गेला. ही त्यांची कविता तेव्हा केसरिया वर्तमानपत्रामध्ये छापून आली होती. मानवाची चंद्रावर झेप ह्या घटनेबाबत सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया तेव्हा केसरी वर्तमानपत्राने छापल्या होत्या. त्यामध्ये लहानग्या अरुणाताईंची ही कविता अगदी चौकटीत छापली होती. आपल्या लिखाणाविषयी त्या प्रांजळपणानं सांगतात की शब्दांच्या प्रेमात पडले, मोहावले, नादावले, शब्दांच्या जादुई दुनियेत रमले आणि लिहायला लागले. अंतःसंवादाची अभिव्यक्ती म्हणून जे लिहिलं गेलं ते पुष्कळ उशिरा सुरू झालं. तोपर्यंतचा लिखाणाचा निर्भेळ आनंद हा स्वांतसुखाय स्वरूपाचा होता. त्यांची अफाट वाङ्मय निर्मिती पाहिल्यावर आपल्याही लक्षात येईल की अगदी लहानपणापासून लेखणीशी शब्दांची जमलेली गट्टी हा एक रियाजच होता. एखाद्या महाकाय वटवृक्षाची पारंबी जशी हळूहळू मातीकडे झेपावत आपली पाळंमुळं रुजवत मोठी होते, तशा अरुणाताई आपल्या आधारवड वाटावा अशा थोर पित्याप्रमाणेच आपली जमीन तयार करत होत्या. अगदी अकृत्रिम व्यासंगी अधिष्ठान लाभलेल्या घरच्या वातावरणामुळे, भाषेवरील प्रेमामुळे, आत्याच्या प्रोत्साहनामुळे अरुणाताई वक्तृत्व स्पर्धांमध्येही नेहमीच बक्षिसं मिळवत. आयत्या वेळी दिल्या जाणाऱ्या विषयांवरही उत्स्फूर्तपणे बोलत. लहानपणापासूनच लिखाणाची आवड अन सोबतीला वाचनाचं वेड, मर्मग्राही दृष्टी, त्यामुळे आपोआपच शब्द, भाषा ह्या माध्यमाविषयी त्यांच्या जाणीवा प्रगल्भ होत गेल्या. वेगवेगळ्या विषयांकडे वेगळ्या वैचारिक पातळीने बघण्याची एक नवीन दृष्टी निर्माण झाली आणि अर्थात त्यातूनच त्या स्वतःची वेगळी भक्कम साहित्यसृष्टी निर्माण करू शकल्या. ऐकूया आता त्यांची यक्षरात्र नावाची कविता. पाण्यासारखेच वाहते सदाचे आयुष्य नावाचे खुळे गाणे. पाण्यासारखेच वाहते सदाचे आयुष्य नावाचे खुळे गाणे. किनारे धरून अखंड चालला दुःखांचा काफिला मस्तपणे. किनारे धरून अखंड चालला दुःखांचा काफिला मस्तपणे. सुखाचेही तळ जाताना घासून अस्तित्वाची खूण कळे मला. दिव्यापरी आता प्राक्तन जोडून प्रवाही सोडून श्वास दिला. आणि रंगगर्द क्षितिज पेटले, आणि रंगगर्द क्षितिज पेटले. रात्री उजाडले क्षण मात्र तमाने टाकली प्रकाशाची कात. झाली काळजात यक्षरात्र. तमाने टाकली प्रकाशाची कात. झाली काळजात यक्षरात्र. दुसरी एक सुंदर कविता आहे, माझ्या मित्रा. ऐक ना, ऐक ना, मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ. अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ. बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथल्या वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही. कितीदा पाहिले मी हे स्वप्न झोपेत आणि जागेपणीही. कितीदा पाहिले मी हे स्वप्न झोपेत आणि जागेपणीही.
आज तुला ते सांगावेसे का वाटते कळत नाही. आज तुला ते सांगावेसे का वाटते कळत नाही. पण थांब, घाई करू नकोस. अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नाही. हे ऐकताना हसशील तर मर्द असशील. स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील. समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात धपापते माझे काळीच. समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात धपापते माझे काळीच. तर मग तू कोण असशील. स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील. हाती देशील तर पती असशील. आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे. आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे. समजून हेही की ते हाती येईल न येईल, पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे आणि माझा विश्वास की माझे मलाच लढता येईल. तर मग तू कोण असशील. तर मग तू कोण असशील. मित्र असशील माझ्या मित्रा, मित्र असशील. किती तरल आणि वेगळ्या समजुतीकडे घेऊन जाणारे आहेत या कविता. अरुणाताईंचं महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्याच्या गरवारे आणि SP कॉलेजमध्ये झालं. अरुणाताई नम्रपणे म्हणतात की भाषेच्या इतकी प्रेमात होते की सहजपणे मार्क्स मिळत गेले. BAच्या परीक्षेत पुणे विद्यापीठामध्ये त्या सर्वप्रथम आल्या. सुवर्णपदक आणि अन्य 11 पारितोषिकांच्या मानकरी ठरल्या. MAच्या परीक्षेमध्येही परत तोच सन्मान, सुवर्णपदक आणि 13 अन्य पारितोषिके. नंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये भारतीय प्राच्यविद्या पदविकेतही सर्वप्रथम. नंतर PhD. त्यांच्या प्रबंधाचा विषयही खूप वेगळा होता. स्वातंत्र्योत्तर मराठी कथा कादंबऱ्यांचा आदिबंधात्मक अभ्यास. आपल्या या PhDच्या विषयाबाबत त्या म्हणतात की असा एक मुद्दा त्यांच्या वाचनात आला होता की जन्माला येताना माणसाचा मेंदू पूर्ण कोरा नसतो. माणूस आधी काळापासून आपल्या सभोवतालच्या सृष्टीला पाहत अनुभवत आला आहे. त्याच्या असंख्य चित्तवृत्ती, निसर्गाचे तसेच सामाजिक जीवनातले अनुभव हे माणसाच्या सामूहिक अंतर्मनात नेणिवेत साठवलेले असतात आणि हे संचित आपले प्रत्यक्ष अनुभव जागे करत जातात. लेखकांच्या कथांमध्ये हे अनुभव कसे येतात ह्याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अरुणाताईंनी शोध घेतला आहे. GA कुलकर्णी आणि आरती प्रभू हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. प्रारंभ हा अरुणाताईंचा पहिला काव्यसंग्रह. ऐकूया त्यांची प्रारंभ नावाचीच कविता. त्या ढळत्या रात्री जेव्हा मज नव्हते कसले भान. त्या ढळत्या रात्री जेव्हा मज नव्हते कसले भान. हलकेच विलगले ओठ, हलकेच उमटली तान. त्या सुरात अंधाराने नखलली कोवळी पाने. त्या सुरात अंधाराने नखलली कोवळी पाने. मनविडा जुळविला तेव्हा मी प्रथम गायले गाणे. ते गाणे कसले होता नुसताच निळासा रंग. ते गाणे कसले होता नुसताच निळासा रंग. आयुष्य समजण्याचाही तो निळा निळा प्रारंभ. आयुष्य समजण्याचाही तो निळा निळा प्रारंभ. ह्या पुस्तकाच्या सुरुवातीला कविता आणि मी असं त्यांनी लिहिलेलं मनोगत फारच सुंदर आणि वाचनीय आहे. इथे मी त्यातील छोटासा भाग वाचून दाखवते, कारण कवी आणि लेखकांची साहित्य निर्मितीची प्रक्रिया जाणून घ्यायला आपण नेहमीच उत्सुक असतो. कवितेच्या आणि आपल्या संबंधात काही लिहायचं म्हणजे तरी काय लिहायचं हे नातं तसं विश्लिष्ट करण्याजोगं नाहीच. तसं ते कोणाही कवीचं नसतं. आपला एकांत आपण कधीतरी या नात्याला अंधण देऊन टाकलेला असतो. शालेय वयातलं कवितेबद्दलचं आकर्षण होतं, पण त्याच काळात मी चांगल्या कविता वाचत होते, गीतं ऐकत होते. त्यातलं झपाटून टाकणारं काय आहे हे स्वानुभवातून समजायचं होतं. पण तो झपाटलेपणा स्वतःच्या शब्दातून उतरावा अशी तडफड होती. या तडफडीतूनच कधीतरी मी स्वतःत उतरले असणार, आपलाच आवाज ऐकला असणार आणि त्या आवाजाला उद्गार देणारे शब्द मला सहज सामोरे आले असणार. तिथून तो अंधणकाळ सुरू झाला
कवितेची एक सुजाण जवळीक वाढत गेली. या अवस्थेबद्दल त्या म्हणतात की कविते इतकं समृद्ध आणि अपुरं संवाद साधन दुसरं कोणतं वाटत नाही. शब्दांच्या सामर्थ्याशी आणि मर्यादांशी एक असह्य संघर्ष नेहमी चालू असतो. ढोबळ म्हणण्यासाठी जेव्हा ओठ उघडतात तेव्हा ते म्हणणं सोपं असतं, सोपं जातं. पण स्थूलपणा फोडून जेव्हा आपण अनुभवाच्या गाभ्याला स्पर्श करू पाहतो तेव्हा मग त्या अनुभव हृदयातून उठलेलं म्हणणं शब्दात नीट बसत नाही. भाषा अडलीशी वाटते. मग तिच्या आडवाटा शोधल्या जातात. तरुण वारे, कुंवार कविता, प्रसवशील उजेड अशी विशेषांची वेगळी जोड केली जाते. कधी शब्दातून एखादं दृश्य उभं करताना अर्थाची आकृती घट्ट बसवली जाते आणि ओळखीच्या पैलपार पसरलेली संचिताची मुळे अशी अभिव्यक्ती आकाराला येते. कधी नव्या प्रतिमा अटळपणे जन्मतात. जाणीव नेणिवेच्या पातळीवरची असंगत विधानं येतात, तर कधी चकवणारा सरळपणाही. मात्र हा चकवा, ह्या आडवाटा, ही विसंगती म्हणजेच कविता असं नाही. ऐकूया त्यांची एक सुंदर कविता, कवितेचे झुळझुळणारे पाणी. खोल प्राक्तनातून सतत झुळझुळतो नितळ दुःखाचा प्रवाह. खोल प्राक्तनातून सतत झुळझुळतो नितळ दुःखाचा प्रवाह. तसे एखाद्या प्रहराआडून पुढे आल्यावर अचानक दिसते कवितेचे झुळझुळणारे पाणी, निळसर, संथ. पाऊल भिजताना देहाने नवे पण ल्यावे, असे की स्वतः स्वतःलाच पारखे व्हावे. पाऊल भिजताना देहाने नवे पण ल्यावे, असे की स्वतः स्वतःलाच पारखे व्हावे. आणि तेजोमय शांतीत गळाभर बुडताना आत्म्याने अविकृत व्हावे. कोण असतो आपण आणि हे अनादि अविच्छिन्न पाणी? कोण असतो आपण आणि हे अनादि अविच्छिन्न पाणी? माझ्या अगदी आतून मग नसातून हे काय ओथंबून आले आहे? रक्ताच्या अणुरेणूतून हे काय फिरफिरते आहे? कविता एखाद्या प्रहराआड दिसेनाशी होते. भरती नंतरच्या रेती काठागत सर्वांग होते. कळ लावणाऱ्या आवेगानंतरच्या पोकळीत मग काय भरते? काठोकाठ रीतेपण, काठोकाठ रीतेपण, तेही माझेच असते. हे असे कुठवर चालणार आहे? हे असे कुठवर चालणार आहे ते रीतेपण आणि ते ओथंबलेपण? मधल्या ओलसर मातीचे गहन गोड क्षण. यातूनच का सुजाण होते माझे अश्राप मन? यातूनच का सुजाण होते माझे अश्राप मन? अरुणाताईंनी किती नेमक्या शब्दात मांडला आहे कवितेचा झुळझुळणारा प्रवाह, की वाचकांनी भरून घ्यावी ओंजळ आणि अनुभवावी तृप्तता आणि अतृप्तताही. त्या पुढे म्हणतात की माझ्या लेखी कविता हे स्वतःला व्यक्तवण्याचं माध्यम आहे. कवीजवळ कोणत्याही व्यक्तीकरणासाठी स्वतःचं व्यक्तित्व नसतं, तर एक विशिष्ट माध्यम असतं भाषेचं. अर्थात कवितेतून जेव्हा मला माझी मी प्रकट होते तेव्हा मी माझ्यापुरती मर्यादित राहिलेली नसते. इतर अनेक दृश्यांचे, वस्तूंचे, व्यक्तींचे अनुभव ते दृश्य, वस्तू, व्यक्ती होऊन या मीनं घेतलेले असतात. ते मग परके राहत नाहीत, मीचेच होऊन जातात. कथा, कविता, कादंबरीतून लेखक कवीच्या वैयक्तिकाचा शोध घेऊ पाहणाऱ्यांना चकवणारी, फसवणारी ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत आदिम भावना, वासनांचा गाभा समान असण्याच्या बळावर त्या गाभ्याभोवती जमणारे इतर व्यक्तिविशिष्ट घटकही आपलेसे करून घेतले जातात, आपले म्हणून भोगले जातात आणि त्यांना आपले म्हणूनच उद्गार दिला जातो. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असं म्हणणाऱ्या ज्ञानदेवांचा अभिप्राय हा आपापल्या मर्यादेत प्रत्येक कवीचा अभिप्राय असतो असं मला वाटतं. विश्वाचं आर्त सर्वार्थानं माझंसं होतं आणि हे माझं म्हणून कवितेतून व्यक्त होतं. मात्र हे व्यक्तवणाऱ्या भाषेवर तुमचा विश्वास आणि प्रेम हवं. WN ऑडेनचे फार सुंदर उद्गार आहेत. तो म्हणतो, मी प्रश्न करतो, तू कविता का लिहितोस?
याचं उत्तर जर एखाद्या मुलानं दिलं की माझ्याजवळ खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, तर तो कवी नाही. पण त्यानं जर असं म्हटलं की शब्द काय म्हणतात ते ऐकत त्यांच्या भोवती घुटमळणं मला आवडतं, तर तो कवी होत असण्याची शक्यता आहे. अर्थात शब्द जे म्हणतात त्यातून आपल्या अनुभवाचा आवाज नेमका कोणता याचा शोध कवी घेत असतो आणि त्याचबरोबर भाषेच्या नव्या संभव शक्यतांचा शोध त्याला लागत जातो. यातून जो कवितेचा घाट तयार होतो तो मूर्त अमूर्त, सामान्य विशिष्ट, बोलीची अनौपचारिकता, तालाचा उपचार अशा कितीतरी ताणांनी भरलेला रूपबंध असतो. हे ताण जसे घाटात सामावलेले तसा त्यातून व्यक्त होणारा अनुभवही अंतर्द्वंद्वांनी भरलेला, किंबहुना त्या द्वंद्वांनीच अभिव्यक्तीच्या कळा लावलेल्या, जखमा केलेल्या, अनुभवातला सगळा संवाद आणि विसंवाद, सगळी व्यामिश्रता व्यक्त करणारा घाट सापडावा म्हणून केवढी तडफड होते. मग कवितेची भाषा आपोआप सामान्य भाषेपेक्षाही वेगळी होऊन जाते. या भाषेतले ध्वनी, रेषा, टिंब आणि रिकाम्या जागाही काव्यात्म अर्थानं भारल्या जातात. शब्दांची निवड खास आपली असते. जुन्या शब्दवळणांपासून नवे शब्द घडवण्यापर्यंत भाषेचं क्षेत्र सर्वत्र धुंडाळलं जातं. रचनेच्या परी बदलतात, नवनव्या शक्यता उपजवतात. मात्र हे सगळं जाणीवपूर्वक होतं असंच नाही. कित्येकदा अनुभव इतक्या सहज आपल्या उद्गाराचा बंध घेऊन येतो की लिहून पूर्ण झाल्यावरच त्यातली यथार्थता उलगडू लागते. मध्ये थांबणं नाही की अडखळणं नाही. शब्द व्हावा कैवल्याच्या दिव्य तुळशीचे पान, शब्द व्हावा कैवल्याच्या दिव्य तुळशीचे पान, हो श्वास सृजनाच्या साधनेला समर्पण, हो श्वास सृजनाच्या साधनेला समर्पण. किती यथार्थ वर्णन कविता साकार होण्याचं. भावभावना, भवताल, निसर्गानुभव आणि ते मांडण्यासाठीचे शब्द यांच्याशी एकाकार होणं, अमूर्ततेतून मूर्त घडवणं, इतर सगळं भान पुसलं जाऊन स्वतःला झोकून देऊन आशयघन कविता जन्माला घालणं आणि मग तिला शब्दांच्या, वाचकांच्या स्वाधीन करून आपण स्वतःला तिच्यापासून वेगळं करणं. हा सारा प्रवास म्हणजे निव्वळ शब्दसाधना, साहित्य साधना नसते, तर ती असते एक जीवन साधना. वर, अगदी वर निसटून येते ती वैयक्तिकाच्या गाभ्यातून, वर अगदी वर निसटून येते ती वैयक्तिकाच्या गाभ्यातून. तेव्हा श्वासही असतो नेहमी सारखाच लयदार आणि दमछाक झाल्याची किंचितही खूण नसते चेहऱ्यावर. मग ती उचलते एक वेल्हाळ पाऊल, मग ती उचलते एक वेल्हाळ पाऊल आणि समष्टीच्या मातीवर टेकवते. बघता बघता दूरवर फैलावता दिशा आणि आभाळ उंच उंच जात अनाद्यंत होते. वारा भणभणून फिरत जातो अंतर्मनाच्या अरण्यात, वारा भणभणून फिरत जातो अंतर्मनाच्या अरण्यात. तेव्हा क्षणभर थरथरते ती नखशिखांत, पण मग ऊन अंधाराच्या गळ्यात गळा घालते, पण मग ऊन अंधाराच्या गळ्यात गळा घालते आणि ती संपूर्ण आत्मविश्वासाने हसते. मुक्त संवेदनांचा पसारा मोकळा करीत ती आदिमाया जाणीव नाचू लागते दोन्ही हात हलवून, एकदा एक पाऊल उचलून, एकदा दुसरे पाऊल वेळावून. तेव्हा सृष्टीच्या धमनीमधून अज्ञात दुःखांची उघडमीट होते, तेव्हा सृष्टीच्या धमनीतून अज्ञात दुःखांची उघडमीट होते आणि गाण्याचे हृदय कोवळ्या आनंदाने भरून येते, हळूहळू अगदी भरून येते. आणि गाण्याचे हृदय कोवळ्या आनंदाने भरून येते, हळूहळू अगदी भरून येते. ही आहे त्यांची जाणीव नावाची कविता. किती अलवारपणे आपल्या जाणीवांना समृद्धीचा स्पर्श करून जाते. अरुणाताई म्हणतात की जाणीव हा अगदी वरचा थर आहे, त्याच्या खाली नेणीव आहे आणि त्यामध्ये खूप काही साठलेलं असतं. लिहिताना ते अनेकदा आपल्या लेखणीपाशी येऊन थबकतं.
जगताना आयुष्याच्या कडेकडेने पुष्कळ निसटतं, पण लिहिणारा माणूस झगडत राहतो शब्दांशी, माध्यमांशी, की ते निसटलेलं पकडता यावं, जास्तीत जास्त व्यक्त करता यावं. लेखकाच्या सृजनशक्तीचा अशावेळी कस लागतो. माध्यम अपुरं पडतं. माध्यमाशी झगडत, प्रेम करत आणि एक अपूर्णतेचा शाप भाळी मिरवतच लेखनाच्या प्रांतामध्ये पुढं जावं लागतं, तरच सृजनात्मक काही आकाराला येतं. कुठल्याही लेखकाचं लेखन हे केवळ विचारांच्या पातळीवर कधीच नसतं. ते भावनिक असतं, संवेदनात्मक असतं. आजूबाजूचं विश्व जर सहृदयतेने आत घेता आलं नाही, भावनांची एकतानता साधता आली नाही, तर एखादा अनुभव पूर्णांशानं आत उतरत नाही. मन, हृदय हे बुद्धीशी संवाद साधत असलं तरच निर्मितीचा सुंदर क्षण आकाराला येतो. अण्णांच्या अभ्यासाचा विषय म्हणून लोकसंस्कृतीशी पण आपोआपच त्यांची नाळ जुळली. संस्कृतीतील पोषक सत्वशील गोष्टींशी त्या सहज जोडल्या गेल्या. मग पुढे सगळ्या लिखाणातून संस्कृती आणि परंपरेची महान स्वरूप समजून घेताना त्यातील आत्ताच्या वर्तमान जगण्याच्या घडणीमध्ये काय काय उपयोगी पडेल ह्याचाही विचार त्या सहजपणे करू शकल्या. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नव्या जुन्याच्या काठावरती त्या त्यांचा लेखन प्रपंच लीलया मांडू शकतात, कारण त्यांच्या लेखणीला जागरूकपणे सगळं बरोबर घेऊन पुढे जाण्याचं भान आहे. संस्कृतीचा अवकाश प्रचंड मोठा आहे, पण त्या म्हणतात की त्यामध्ये सगळंच काही सोनं नसतं. टिकाऊ आहे तसं टाकाऊही आहे, पण त्याचबरोबर समन्वय आणि विवेकवाद हा संस्कृतीमध्ये ओवला गेला आहे. काही जाणत्या विवेकशील माणसांकडूनच समाजाला एक नवीन दृष्टी मिळते, कारण संस्कृती संचिताकडे ही जाणती माणसंच तौलनिकदृष्ट्या पाहू शकतात. हाच विचार साहित्यालाही लागू पडतो. साहित्यिकाला समाजामध्ये एक सत्ता निरपेक्ष सामर्थ्य असतं. समाज बदलण्याचं सुद्धा साहित्यिकाच्या शब्दामध्ये सामर्थ्य असतं. लहानपणापासूनच त्यांच्या कानावर पडलेल्या विविध विषयांच्या चर्चा, त्यांचं वाचन, त्या मोठ्या होत असतानाचे सामाजिक वातावरण आणि लेखिका म्हणून घडताना त्यांच्या असं लक्षात आलं की साहित्यामध्ये खूप नवं आणि खूप जुनं असं काही नसतंच. संत साहित्यामध्ये किती नव्यातले नवे विचार मांडले गेले आहेत, काळाच्या पुढचे विचार मांडले गेले आहेत. त्यामुळेच वाङ्मयाचे विविध प्रकार पाहताना, हाताळताना नव्या जुन्या पद्धतीतील सीमारेषा पुसण्याचं, सांकेतिकता मोडण्याचं आपोआपच त्यांच्याकडून होत गेलं. जी मिथकं त्यांच्या वाचनात आली होती त्यांचा नवा अर्थ लावताना काळाच्या बिंदूवर उभं राहून त्यांना त्याकडे पाहता आलं. माणसाच्या वर्तमान काळात जगण्याशी निगडीत त्यांचे अर्थ, संदर्भ लावता आले. लोकसंस्कृतीतील सारं श्रेयस आणि प्रेयस शोधता आलं. आदिबंध शोधता आले. ललित, समीक्षात्मक, संशोधनात्मक, वैचारिक असं विपुल लेखन करूनही कवयित्री म्हणून त्यांची साहित्य विश्वामध्ये एक वेगळी ओळख आहे. प्रारंभ, जावे जन्माकडे, निरंजन, यक्षरात्र, मंत्राक्षर, ऊन उतरणीवरून, निळ्या पारदर्शक अंधारात हे त्यांचे काव्यसंग्रह म्हणजे त्यांच्या सौंदर्यवादी दृष्टिकोनाचा, आधुनिक मनाच्या स्पंदनांचा, निसर्ग संवेदनांचा, तसेच प्रेम, स्त्री पुरुष नातेसंबंध, जीवन रहस्याचा वेध, स्त्रीच्या मनाचा मागोवा घेणाऱ्या सुंदर रचनांचा एक असा शब्दसेतू आहे की जो आपल्या हृदयाला भिडतो, विचारमंथन करायला भाग पाडतो आणि आत्मचिंतनाचे बीजही रोवतो. एका मुलाखतीमध्ये त्या म्हणतात की त्यांचं मन, त्यांचा जीवही कवितेतच अधिक रमतो. कवितेचं भावविश्वच किती वेगळं आहे, किती कमी शब्द आणि त्यामागे केवढं मोठं विश्व उभं असतं. आपल्यासमोर जी कविता येते ती तेवढीच नसते, तिच्या पाठीमागे एक कविता असते. तिच्याही पाठीमागे कदाचित एखादी कविता असते. शब्दांच्या आधाराने तुम्हाला त्या कवितेच्या पलीकडे पोचायचं असतं. शब्दांची शिडी वापरून तुम्हाला तिच्या वेगळ्या आशयामध्ये उडी घ्यायची असते. त्याच्यामध्ये बुडला नाहीत तर कविता नाही सापडत तुम्हाला. हे जाणीव करून देणारं माध्यम आहे कविता.
हे माध्यम मोठं आहे, माध्यमापेक्षाही आयुष्य मोठं आहे आणि आपलं आयुष्य छोटं आहे याची जाणीव करून देणारी असते ही कविता. यक्षरात्र या काव्यसंग्रहाच्या मधपृष्ठावर त्या कवितेविषयी म्हणतात, यक्ष सुंदर असतात, यक्ष सुंदर असतात आणि मायावी. रात्रही असते मायावीच. यक्षरात्र म्हणजे मंतरलेली रात्र. या मंतरलेल्या रात्रीचं कवितेच्या रूपमायेशी गर्भनातं आहे. वात्स्यायनानं दिवाळीला यक्षरात्र म्हटलं आहे. ज्या रात्रीचा अंधार देखणा आणि उत्सवी असतो, स्वतःच प्रकाशमान असतो, अशा भारणाऱ्या अंधाराची रात्र म्हणजे यक्षरात्र. निर्मितीचं रहस्य उरी उदरी वागवणाऱ्या सृष्टीच्या जन्मापूर्वीच्या त्या आदिम तेजस्वी अंधाराशी यक्षरात्रीचं नातं आहे आणि म्हणूनच कवितेशीही तिचं नातं आहे आणि म्हणूनच कवितेशीही तिचं नातं आहे. तर प्रार्थना या त्यांच्या कवितेमध्ये त्या म्हणतात, पानाच्या टोकावर ओथंबलेल्या थेंबापर्यंत जावो मुळाची हाक. पानाच्या टोकावर ओथंबलेल्या थेंबापर्यंत जावो मुळाची हाक. प्रतिसाद ओलावत जावो शिरे शिरेतून बिंबाचा आभाळ निळा. रे गोपाळा, वळोत माझ्या इतस्ततः धावणाऱ्या संवेदना तुझ्या गोविंद स्वराच्या संमोहित दिशेने. रे गोपाळा, वळोत माझ्या इतस्ततः धावणाऱ्या संवेदना तुझ्या गोविंद स्वराच्या संमोहित दिशेने. फुटोत पारंब्या स्वराला, शब्दाला फुटोत आस्थेची पाने. विष्णुकांत असोत सावल्या हृदयावर हलणाऱ्या. मौनाने बहरून येवोत इच्छा शब्दातून निसटणाऱ्या. असो मेंदू चिखल विश्वाच्या आधीचा, असो मेंदू चिखल विश्वाच्या आधीचा. गढूळपणा असो शुद्धतेच्या पूर्वीचा. प्रेमाची तहान असो गळ्यात आणि डोळ्यात पाऊस. हृदयाला हृदय भेटो संवादा करता. आत्मा मागत फिरणाऱ्या भणंग निराधार अर्थांनाही आपले म्हणून जवळ घेवो माझी कविता. आत्मा मागत फिरणाऱ्या भणंग निराधार अर्थांनाही आपले म्हणून जवळ घेवो माझी कविता. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉक्टर रामजी तिवारी यांनी अरुणाताईंच्या कवितांचा केलेला हिंदी अनुवाद बंद अधरों से या नावाने प्रसिद्ध आहे. ऐकूया आता त्यातली एक कविता, समझ में क्यों नहीं आता. चिलचिलाती धूप से किसी प्रेमिका सी संपूर्ण परिपक्वता सामने आई. चिलचिलाती धूप से किसी प्रेमिका सी संपूर्ण परिपक्वता सामने आई और बची खुची हरियाली को परे हटाकर घास नखशीक पीली हो गई. टहनी का साथ छोड़ हवा में उड़ते पत्तों को पेड़ ने विवेक से देखा. टहनी का साथ छोड़ हवा में उड़ते पत्तों को पेड़ ने विवेक से देखा और बचे हुए पत्तों को मृदुता से गिराकर पेड़ पूरी तरह मुक्त हो गया. संपूर्णता अर्थात समाप्ति के हृदय में प्रसन्नता से खिल उठना. संपूर्णता अर्थात समाप्ति के हृदय में प्रसन्नता से खिल उठना, इसका बोध पेड़ को हुआ, घास को हुआ, पर मनुष्य को क्यों नहीं. इसका बोध पेड़ को हुआ, घास को हुआ, पर मनुष्य को क्यों नहीं. बाल वाङ्मय, कथा संग्रह, कविता संग्रह, कादंबरी, वैचारिक पुस्तके, समीक्षात्मक लेखन, ललित लेखन अशी त्यांची 50हून अधिक पुस्तकं आहेत. कृष्ण किनारा, राधा, कुंती, द्रौपदी या तिघींच्या दीर्घकथा असलेलं हे पुस्तक. या तिघींच्या आयुष्याला कृष्ण किनारा लाभला होता. कुंती आणि द्रौपदी ह्या महाभारतातल्या व्यक्तिरेखा, तर राधा ही भागवत प्रेरित पुराणांमधली. ह्या तीनही स्त्रियांच्या आयुष्यातील वेगळेपण आणि बाई म्हणून असलेला समान धागा ह्याचा त्या सुंदर वेध घेतात. कृष्ण किनारा ह्या त्यांच्या पुस्तकाचा हिंदी आणि गुजरातीमध्ये अनुवाद झालेला आहे. तसंच काळोख आणि पाणी ह्यामध्ये महाभारत आणि लोकपरंपरांचा शोध घेणाऱ्या कथा आहेत.
या दोनही पुस्तकांमध्ये मानवी मनाचे, नातेसंबंधांचे, समाज मनाचे आणि प्रामुख्याने स्त्री मनाचे कंगोरे त्या उलगडून दाखवतात. त्यांचं लिखाण वाचताना नेहमी जाणवतं की एक वेगळी अशी भूमिका, वेगळाच पैलू घेऊन व्यक्तिरेखा जन्माला येतात आणि आपल्या जाणीवा समृद्ध करतात. मनाला एक नवीन विचार स्पर्श करून जातो. आधी कधीही न जाणवलेल्या वेगळ्याच विचारांचा पट दृष्टिक्षेपात येतो. काळोख आणि पाणीमध्ये भेटणारी द्रौपदी, गांधारी, कुंती आणि माधवी ह्या बाईपणाच्या कसोटीवर उतरून कशा जगल्या हे वाचताना उरात विलक्षण कालवाकालव होते. तर विस्मृती चित्रे, प्रकाशाचे गाणे, विवेक आणि विद्रोह, जाणीवा जाग्या होताना अशा पुस्तकांमधून त्यांनी स्त्री मनाचा, तिच्या झगडण्याचा, अस्मितेने जगण्याचा पट उलगडून दाखवला आहे. भगव्या वाटा हे असंच एक अपार सुंदर पुस्तक. भारतीय विरागिनींच्या जीवन रहस्याचा, मुक्तीसाठी आयुष्य वेचणाऱ्या, भगव्या वाटांवरून जाणाऱ्या, स्वतःच्या शोधासोबतच चैतन्य तत्वाचा शोध घेणाऱ्या स्त्रियांचा हा जीवनपट आहे. आता मंत्राक्षरमधील 2 कविता सादर करते. नव्या मनाची घडी मोडली. नुकती नुकती विझली होती फागामधल्या होळीची धग. नुकती नुकती विझली होती फागामधल्या होळीची धग. चैत्र खुणाने मिटली नुकती रंगामधली ओली तगमग. शिरीष फुलांच्या मळल्या वाटा येऊन गेला झडझड पाऊस. पहाट क्षितिजा वरती भिजला सूर्य कोवळा सोलीव तांबूस. सगळे काही फेडून तेव्हा एक झाड निष्पर्ण मोकळे. सगळे काही फेडून तेव्हा एक झाड निष्पर्ण मोकळे. लसलस त्या गुच्छाला पिवळ्या हृदयावर टाचून हसले. लसलस त्या गुच्छाला पिवळ्या हृदयावर टाचून हसले. जुनी वाळली वर्षे मीही दूर फेकली प्राणपणाने. जुनी वाळली वर्षे मीही दूर फेकली प्राणपणाने. नव्या मनाची घडी मोडूनी आज भेटले तुला नव्याने. नव्या मनाची घडी मोडूनी आज भेटले तुला नव्याने. दुसरी कविता आहे सुभद्रा. सुभद्रा होऊन जगन्नाथा शेजारी उभे राहता यावे असे फार फार वाटले. सुभद्रा होऊन जगन्नाथा शेजारी उभे राहता यावे असे फार फार वाटले. वाटले की तेव्हा पूर्व समुद्रातून वर येणारा उदय सूर्य अगदी माझ्याच फाळावर टेकवला जाईल कुंकुम तिलकासारखा. आणि मग अस्तरवीच्या मागून येणाऱ्या कभिन्न अंधाराचे मनात जराही भय वाटणार नाही. वर्षे उलटत जातील तसे मिळेल एक नवे कलेवर. आणि जुने वस्त्र कैवल्य वैकुंठात उतरवताना मला जराही खेद वाटणार नाही. फक्त लाकडाचा ओंडका होण्यासाठी मन कचरत होते. आज इतक्या वर्षांनी कळते ओंडका होणे फार कठीण नसते. उलटणाऱ्या दिवसागणिक आयुष्यच ते काम करीत जाते. मात्र नुसता ओंडका होणे पुरेसे नाही. कारण अशा तशा लाकडाची सुभद्रा होत नाही. धारण करावा लागतो लाल पिवळा रंग. सोसण्याचा, निर्लेप स्वीकाराचा, कष्टांचा, प्रेमाचा. पिवळा लाल, लाल पिवळा त्या रंगाने आतून उजळा. शरीरावर खूण हवी तीही 5 फांद्यांची. पंचेंद्रियांच्या एकात्म उत्कट पालवीची. तोडून घ्यायला हवे, छिलून घ्यायला हवे, रक्त मांस अस्थींसाठीही व्रती राहायला हवे. तोडून घ्यायला हवे, छिलून घ्यायला हवे, रक्त मांस अस्थींसाठीही व्रती राहायला हवे. बाह्यरूप असे तसे त्याची आसक्ती गळते. बाह्यरूप असे तसे त्याची आसक्ती गळते. तेव्हा कुठे आत्मबळाने परब्रह्म पेलवते. एवढे सारे होत जाईल तर एक दिवस असा येईल आपला ठाव न सोडताही सुभद्रा होता येईल. एवढे सारे होत जाईल तर एक दिवस असा येईल आपला ठाव न सोडताही सुभद्रा होता येईल.
स्त्री आणि संस्कृती ह्या त्यांच्या पुस्तकामधल्या 43 कथा म्हणजे स्त्री जीवनाच्या संदर्भात सांस्कृतिक पैस धांडोळण्याचा अरुणाताईंचा एक मुक्त प्रयत्न आहे. सांस्कृतिक पटावरचं स्त्रीचं स्थान, तिच्या कर्तृत्वाचा वाटा किंवा श्रेय असे कितीतरी प्रश्न घेऊन देश काळ यांचं बंधन न ठेवता आपल्याला देवदासी चौला भेटते, तर कधी कवयित्री विचिका भेटते. हैदराबाद मुक्तीलढ्यातील दगडाताई शेळके भेटतात, तर सावित्रीबाई फुलेही भेटतात. सीता, गांधारी, रुक्मिणी वेगळ्या रूपात भेटतात, तर रेबेका सिमियन, पूर्व बंगालमधल्या रुकैया शेखावत हुसेन अशा अफाट कर्तृत्ववान स्त्रियांची विविध रूपं, संस्कृतीच्या जडणघडणीमधली त्यांची अनोखी धडपड या पुस्तकामध्ये त्या अधोरेखित करतात. मैत्रेयी हे अरुणाताईंचं असंच एक सुंदर पुस्तक. वेदकाळातील मैत्रेयी म्हणजे बुद्धिमान प्राचीन भारतीय स्त्रियांपैकी एक. ही कथावस्तू निर्माण करताना मैत्रेयीच्या अंतरंगातील, मनाच्या गाभ्यातील जाणीवांची वेगळी वाट अरुणाताई तत्त्वज्ञानाच्या अंगानं न जाता लालित्यपूर्ण शैलीमध्ये कथन करतात. याज्ञवल्क ऋषींची द्वितीय पत्नी असलेली मैत्रेयी प्रतिभावंत दृष्टीने भवतालाकडे आणि सृष्टीकडे पाहते आणि परस्पर संबंधांकडेही. त्यामुळेच पती जेव्हा वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचं ठरवतो, तेव्हा चीजवस्तूंच्या वाटणीमधला हक्क सोडून देऊन ती आत्मज्ञान मागून घेते आणि स्वतःच्या मार्गाने निघून जाते. एक स्त्री म्हणून त्या काळामध्ये स्वतंत्र प्रज्ञावंत स्त्रीची वेगळी ओळख, वेगळी व्याख्या ती मागे ठेवून जाते. तर उर्वशी या पुस्तकामध्ये अवतरलेली ही अप्सरा तिच्या जनमानसातील सौंदर्याच्या प्रतिमेपलीकडे आपल्याला घेऊन जाते.